ओके, हा जरा प्रश्न असा आहे, निरपराधाला दोषी ठरवणं किंवा दोषीला निरपराध ठरवणं, कोणती गोष्ट जास्त वेदनादायक आहे? निरपराधाला दोषी ठरवणं. आपली सिस्टीमच अशी आहे की 100 सुटले तरी चालतील, पण निरपराधाला शिक्षा होता कामा नये. हल्ली वाढलंय का प्रमाण? असं वाढलं असं म्हणणार नाही मी, परंतु जो उठतो तो आरोप करून. मानसिकता कशी असते तुमची, मानसिकता जर ही झाली की बाबा गुन्हे. आता बघा, काही कायदे असे आहेत की तुम्ही जर आरोप केले आणि जर ते तुम्हाला मॉनिटरी कॉम्पन्सेशन मिळतं, आणि मग त्या लालसेपोटी देखील काही लोक आरोप करतात. असे अनेक वेगवेगळे कायदे असतात. त्यामुळे निरपराधाला तुरुंगात डांबवून ठेवणे याच्यासारखा दुसरा अपराध नव्हे. कारण ज्याने गुन्हाच केला नाही त्याची शिक्षा तो का भोगेल, आणि ज्यांनी गुन्हा केला आहे त्याला देखील शिक्षा व्हायला पाहिजे. परंतु काही कारणास्तव जर आपली न्यायालयीन व्यवस्था त्याला शिक्षेपर्यंत पोहोचू शकली नाही तरी वरती बसलेत ना न्याय करायला. पण असं म्हणतो ना की हल्ली म्हणजे असं न्यायव्यवस्थेला सुद्धा एक फायनल हे देण्यासाठी वर्षानुवर्ष जातात. त्याच्यात तो बिचारा किती वर्ष तुरुंगात काढतो ना. हो. मग एका दृष्टीने त्यांना सोडवणं म्हणजे तुम्ही समाजकार्य करताय. हो, निश्चित. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, त्या माणसाचा आरोप मी तुम्हाला उदाहरण दिलं सुरुवातीलाच, की त्या व्यक्तीला 10 वर्ष तुरुंगात होता. तो कधी जामीन त्याला मिळाला नाही, त्याला फाशीची शिक्षा होती आणि त्यांनी गुन्हा केलाच नव्हता आणि कोर्टानेही ते मान्य केलं, त्याच्याविरुद्ध निकालपत्र त्याला ॲक्विट केलं, निर्दोष बरी केलं. मग अशा लोकांचं काय करणार? 10 वर्ष यू कॅनॉट ब्रिंग दोज 10 years बॅक. नेव्हर. आणि तुमच्या मनावरती सतत बिंबवलं जातं ना अप्रत्यक्षपणे की तुम्ही आरोपी आहात, गुन्हेगार आहात. खच्चीकरण किती होतं मानसिकरित्या. म्हणजे आता हे पॉडकास्टच्या आधी माझं एक वेगळं मत होतं, आणि आता मला असं वाटायला लागलं की गुन्हेगार आम्ही म्हणतो कारण आम्हाला पेपरात दिसतं, पण गुन्हेगार असतो किंवा नसतो, पण त्यांचा बचाव करून निरपराध माणसाला त्या ह्याच्यातून सगळ्यातून वाचवणं हे एक फार मोठं चांगलं कार्य आहे ना. निश्चित. हे बघा, उद्या जर उदाहरणार्थ तुमच्यावर कोणी आरोप केला, खोटा आरोप केला, तुम्ही बचाव पक्षाच्या डिफेन्स लॉयरकडेच जाल आणि जर त्यांनी तुमची भूमिका व्यवस्थित मांडली नाही तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस सिव्हिअर होऊ शकतात. आणि तुम्हाला वाचवण्याचं कार्य हे मला असं वाटतं खूप आय विल नॉट यूज दैवी कार्य आहे, बट मी असं म्हणेल की हे खूप महत्त्वाचं आहे. Exactly. कारण तुम्ही एका निरपराधाला तुरुंगात जाण्यापासून वाचवतायत, आणि तुरुंग इज नॉट अ जोक. मनुष्य संपून जातो. खरे घाबरतात लोक. अरे बापरे, संपून जातो. म्हणजे एखादा मनुष्य म्हणेल की मला तात्काळ तुम्ही मारा, तुरुंगात नका पाठवू. खरंय, पण ते लोक घाबरतात प्रचंड. माझं पूर्ण आता ना काय म्हणतात मतपालट झालेलं आहे तुमच्याबद्दल की तुम्ही खूप चांगलं कार्य करताय. थँक्यू. कशावरनं माणूस गुन्हेगार आहे? आणि बदनामी तर अशी पण झाली आहे. आणि काय असतं, आपण जजमेंटल आहोत. त्वरित जजमेंट देऊन टाकतो. अगदी. यानेच केला असेल, चेहरा बघून सांगतो अरे आत तसाच असेल. एखाद्या माणसाचं लुक बघून सांगू अरे तसं त्या पार्श्वभूमीवर तसंच वाटतोय. पण तो माणूस खरा कसा म्हणजे आपण बघतो पिक्चरमध्ये एक धष्टपुष्ट माणूस आहे, असं 6 फूट बॉडी बिल्डर, आणि आवाज एकदम बारका हॅलो. आपण पण त्याची बॉडी बघून आपण अंदाज मानतो हा भयानक असेल, पण आवाज असा एकदम चिरका किंवा स्वभावाने एकदम नम्र. त्यामुळे जजमेंटल लगेच होता कामा नये. न्यायालयात न्यायदेवता, न्यायाधीश साहेब यांच्याकडे लिगल ट्रेनिंग असते टू डिसाईड अ केस. हे काम त्यांचं त्यांच्यावरतीच आपण सोपवण्यात द्यावं. आपण निर्णय नाही घ्यावा. 4थी पिढी त्यांनी काय करावं? छोटा आहे मुलगा पण तरी काय केलं पाहिजे? पण 3 पिढ्या बघितल्या आहेत त्यांनी आता, आणि वेगवेगळ्या साईड्स. मी त्यालाही तेच सांगेल की तुझ्या सत्सद विवेक बुद्धीला पट्ट ते कर. सध्या तो म्हणतो की त्याला फुटबॉलर व्हायचंय. तो रोनाल्डोच्या खूप प्रेमात आहे. अरे वा. आणि त्यामुळे त्याला सध्या फुटबॉलमध्ये प्रचंड रुची आहे. छान. आता हे भरपूर प्रश्न, भरपूर उलट तपासणी. आज तुम्हाला काय म्हणतात ते विटनेस बॉक्स असं वाटलं नाही ना? अजिबात नाही. थँक्यू. पहिल्यांदा मराठी पॉडकास्ट होता का तुमचा? नाही, मी पॉडकास्ट केलेले आहेत अगोदर. मी अनेक वेगवेगळ्या विषयांवरती देखील बोललेलो आहे, परंतु अशा स्वरूपाचा पॉडकास्ट पहिल्यांदा झालेला आहे. अशा म्हणजे कशा? जिथे तुम्ही सगळेच मुद्द्यांना हात घातलेला आहे. सर्व काही आमचं नाव. हा, सर्व काही. बघा, तुमच्या नावेला साजेशही तुम्ही एकदम संपूर्ण मांडणी केली, प्रश्न विचारले, आणि मला असं वाटतं की हे खरोखर चांगलंही आहे, कारण तुम्ही जनतेपुढे
प्रत्येक मी थोडंसं तुमच्या पॉडकास्टचं आता वकील असल्या कारणाने हो बरोबर आहे, मी अगदी. पूर्व तयारीने मी वाचून म्हणजे आलो. तुम्ही आमची बाजू घेणार ते मी पाहिजे. तुमचं वकीलपत्र घेतलेलं नाही किंवा वकीलही करत नाही, परंतु मी तुमच्या पॉडकास्टची थोडीशी माहिती घेतली, स्वतः काही व्हिडिओज बघितले तर हो का? तुमचे म्हणजे तुम्ही रिसर्च केला? हा थोडंसं बघितलं ना, आम्ही तुमचा केला तसा. स्वाभाविक आहे. मी जिथे जातो आहे ते लोक कोण आहेत, कसे आहेत, त्यांचं पॉडकास्ट काय हे बघणं तर गरजेचं होतंच. आणि वकील असल्या कारणाने रिसर्चर माझ्या मनात असतोच. म्हणजे आम्हीच नाही केला फक्त रिसर्च. बिलकुल बिलकुल. हमें तो क्या हमें, तुम्ही तुम तो क्या तुम. त्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रातल्या जे चांगले काम करणारे लोक आहेत त्यांना बोलवतात, ते क्षेत्र काय आहे हे जाणून घेतात, लोकांपुढे ते मांडतात. मला वाटतं दिस इज ऑल्सो सोशल सर्व्हिस, कारण या माध्यमातून लोकांना देखील अनेक गोष्टी कळत असतात जे अदरवाईज त्यांना कळत नाही कळत. बरोबर आहे. आणि आमच्या पॉडकास्टवर आलेले तुम्ही पहिले असे क्रिमिनल लॉयर, ग्लॅमरस, म्हणजे असं मला असं वाटतं की तुमच्यामध्ये आहे ते एक होणार. तुम्ही पुढे जाऊन एक मोठे राजकीय नेता होणार. आता अमेरिकेत वगैरे कसं असतं ना की जनरली मी बघितलं आहे, म्हणजे बिल क्लिंटन काय, हिलरी काय, किंवा की त्यांची पॉलिटिकल जी ॲस्पिरेशन्स असतात ती लॉपासून सुरू होतात. म्हणजे ते लॉ करून ते पुढे जातात. तुमचा जर्नी मला तसाच थोडासा दिसतोय. तुम्ही सुरुवात केलेलीच आहे, तर तुमच्या आणि एक सदिच्छेपोटी एक चांगलं काम करताय आणि तुमचं जे इंटेन्शन आहे ते क्लिअर आहे. संविधान, देश, देशभक्ती ह्याच्यामधून ते सगळं उगम आहे त्याचा. तुमच्या पुढच्या कारकिर्दीला म्हणजे न्यायालयीन, राजकीय कारकिर्दीला तुम्ही खूप जस्टिस द्याल, न्याय द्याल, म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मंजिरीजी. मी मनापासून सांगतो, मला खूप म्हणजे प्रचंड आनंद झाला टू बी हिअर. कारण मला पहिले प्रश्न होते की हे पॉडकास्टमध्ये काय असेल, कसं असेल, परंतु अतिशय साधेपणाने आणि तुमचे प्रश्न इज व्हेरी म्हणजे एकदम नॅचरल ज्या पद्धतीने तुमची मांडणी आहे मला खूप भावली. मी देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यात निश्चित सर्व काही हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल अशा तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.